मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा वचननामा जाहीर झालाय आणि मुंबईकरांना 100 युनिट पर्यंत वीज मोफत मिळणार आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी मिळणार आहे याचं वचन दिलेलं आहे। तर कोळी महिलांना 10 रुपयामध्ये नाश्ता आणि जेवणाची सोय असेल असं या वचननाम्यात वचन दिलंय। अतिक्रमण मुक्त फुटपाथ आणि मोकळ्या जागा केल्या जातील। हवा प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा केला जाईल अशा प्रकारचा वचननाम्यामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी वचन दिलंय। ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत, कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळत आहेत। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासनं मराठी माणसासाठी असतील असं मानायचं का? अर्थात तर ठाकरेंच्या या वचननाम्यासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत। त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आपल्यापर्यंत वार्तांकन पोहोचवलं। जाणून घेऊया कृष्णातकडून आणखी काही महत्त्वाचे बारकावे। कृष्णात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वचननामा जो मुंबईकरांसाठी आता ठाकरे बंधूंनी प्रसिद्ध केलेला आहे, काय नेमकं वैशिष्ट्य जाणवतं आहे या वचननाम्याचं? अनुभव पाहिलं गेलं तर 2 दिवसापूर्वीच राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे या दोघांनी एक प्रेझेंटेशन केलं होतं 227 उमेदवारांच्या समोर। त्यावेळी जे 15-16 मुद्दे उपस्थित केले गेले होते महत्त्वाचे, तेच मुद्दे या आजच्या वचननाम्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतोय। शब्द ठाकरेंचा अशा प्रकारचं एक नाव घेऊन हा वचननामा आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दोन्ही ठाकरे बंधू यांनी उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। यामधलं महत्त्वाची काही वैशिष्ट्य मानायचं गेलं तर सर्वात जास्त लाडक्या बहिणींना जसे 1,500 रुपये दिले जातात तशाच पद्धतीनं घरकाम करणाऱ्या मुंबईतल्या महिलांना टार्गेट करण्यात आलेलं आहे। त्यांना देखील 1,500 रुपये देण्याचं स्वाभिमान निधी देण्याचं यांनी वचननाम्यात सांगितलं गेलेलं आहे। त्याचबरोबर 100 युनिटपर्यंतची वीज मोफत देणार आहे असल्याचं सांगितलं गेलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्वात मोठं ग्रंथालय अगदी कृष्णात एकंदरीतच वचननाम्यामध्ये वैशिष्ट्य तर भरपूर आहे। आपण जरूर यावर चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर आज वचननामा प्रसिद्ध झाला आणि यामध्ये घणाघाती टीका सुद्धा ठाकरे बंधूंनी केलेली आहे। राहुल नार्वेकरांकडून अधिकारांचा गैरवापर होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला। नार्वेकरांकडून विरोधी उमेदवारांना धमकावलं जात असून निवडणूक आयोगाने त्यांना निलंबित करावं अशी मागणी त्यांनी केली। मुंबई महापालिकेसाठीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे।